MIDC आहे, तिथं जो आमचा रेव्हेन्यूचा रेशो आहे तो 50-50% आहे. त्याच्यामुळे मध्ये मी सगळ्या आयुक्तांची एक बैठक घेतली होती आणि त्यांना सूचना केली होती की जे पैसे आम्ही महानगरपालिकेमध्ये भरतो त्या महानगरपालिकेनं त्या क्षेत्रातल्या औद्योगिक विकास महामंडळाच्या जागांमधले जे रस्ते आहेत त्यांना देखील पैसे दिले पाहिजेत, सुविधा दिली पाहिजे. त्या पद्धतीनं नाशिकमध्ये 20 कोटी रुपयाचं पहिलं काम हे सुरू होतं आहे, म्हणून महानगरपालिकेला देखील मी धन्यवाद देतो. आणि हे सगळं झाल्यानंतर मी सगळ्या उद्योजकांना विनंती केली की नाशिकनं अनेक वेळा परिवर्तन करून प्रयोग केलेले आहेत. काही वेळा तर नुसते 30 सेकंदाचे 40 सेकंदाचे व्हिडिओ बघून परिवर्तन केलेलं आहे. आम्ही तर विकास कामं करून दाखवली. त्याच्यामुळं मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून नाशिक महानगरपालिका ही शिवसेनेकडे द्यावी अशी एक प्रामाणिक भावना मी व्यक्त केली. आणि अजून एक नाशिककरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय हा भविष्यामध्ये होईल हे आश्वासन स्वतः नगरविकास विभागाचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी क्रीडाईच्या लोकांना दिलं. ते म्हणजे 4,500 ते 5,000 अपार्टमेंट जे आहेत त्याचा पुनर्विकास करायचा आहे. तो पुनर्विकास ठाण्याच्या नियमावलीप्रमाणे करावा अशा पद्धतीची त्यांची मागणी होती. त्याच्याबद्दल माननीय शिंदे साहेबांनी सांगितले की कुठच्याही परिस्थितीमध्ये ठाण्याचा निकष त्याला लावला जाईल आणि या अपार्टमेंटमध्ये राहणारे 3.5-4 लाख लोक जे आहेत त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. आणि अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न हा नगरविकासच्या खात्यामार्फत सोडवला जाईल असं वचन देखील माननीय शिंदे साहेबांनी दिलेलं. आपण बोललात की मैत्रीपूर्ण लढत ही मुळात मला मान्यच नाहीये. काय अनेक ठिकाणी अशाच लढती चालू आहेत मैत्रीपूर्ण लढत? नाही, मी मैत्रीपूर्ण लढत मान्य नाही असं बोलतो. मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय हेच मला कळत नाही. हो, मान्य नाही म्हणजे वेगळा अर्थ होतो, कळत नाही म्हणजे माझं अज्ञान आहे. म्हणजे मैत्रीपूर्ण लढत काय आहे मला कळत नाही. हो. तरी अनेक ठिकाणी चालू आहे तुमच्या मैत्रीपूर्ण लढती. काय चालू आहेत ना. म्हणून बघा ना, माझ्या भाषणामध्ये मी कुठेही मित्रपक्षावर टीका केली. मित्रपक्ष काय करतोय हे मी सांगितलं नाही. आम्हाला जे काही विकासात्मक नाशिकला पुढं न्यायचं आहे, नाशिककरांना पुढं न्यायचं आहे आणि नाशिककरांना न्याय द्यायचा आहे त्या बाबतीत मी भाषण केलं. त्यालाच मैत्रीपूर्ण लढत असं म्हणतात असं मला वाटतं. एक्झिबिशन सेंटरचा मुद्दा आपण चर्चेत आणला होता. तपोवनामधली जागा आपल्या खात्याच्या माध्यमातूनच महापालिकेला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.